महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची। प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। पुणे शहर अध्यक्षपदाचा प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिलेला आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे आणि या संदर्भात प्रशांत जगताप यांनी शरद पवारांची देखील भेट घेतलेली होती। त्यांनी आपली भूमिका मांडलेली होती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात त्यांनी आपली भूमिका मांडलेली होती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको अशी त्यांची भूमिका होती। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। योगेश, वृषाली, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी काही दिवसांपूर्वीच आपली भूमिका जाहीर केली होती। जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर मी या सगळ्या याच्यातनं बाहेर पडेल। बाहेर पडून नेमकं कुठल्या पक्षात जाणार किंवा काय पुढची भूमिका असेल ती अद्यापर्यंत प्रशांत जगताप यांनी जाहीर केलेली नाहीये। काल देखील मुंबईत शरद पवार गटाची बैठक पार पडलेली आहे आणि आता जवळपास हे निश्चित झालेलं आहे की दोन्ही राष्ट्रवादी हे एकत्र येणार आहे। त्याची अधिकृत घोषणा ही होणं बाकी आहे। मात्र त्यापूर्वीच शहराध्यक्ष म्हणून प्रशांत जगताप यांनी आपला राजीनामा आता पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठवलेला आहे। त्याचा प्रस्ताव त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे दिलेला आहे। त्यांचा राजीनामा अद्यापर्यंत स्वीकारण्यात आलेला नाहीये। मात्र त्यांच्याकडून हा राजीनामा देण्यात आलेला आहे आणि या पुढची भूमिका ते कदाचित लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे। कदाचित दुसऱ्या पक्षात देखील प्रशांत जगताप हे पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे। मात्र त्यांनी यापूर्वी जी काही भूमिका जाहीर केली होती त्यानुसार मी पुरोगामी विचारांसोबत कायम राहणार अशा पद्धतीची भूमिका ही प्रशांत जगताप यांची होती। कारण जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या तर त्याचा फायदा हा अजित पवारांना होईल आणि अजित पवारांची जी काही महायुतीमध्ये अजित पवार आहेत आणि निवडणुकीपुरती ते फक्त राष्ट्रवादी सोबत येणार आहेत हीच भूमिका प्रशांत जगताप यांना खटकत होती आणि त्यामुळे काल देखील त्यांनी शरद पवारांसमोर आणि एकूणच पक्षातल्या वरिष्ठांसमोर काल मुंबईत झालेल्या बैठकीत आपली भूमिका मांडलेली आहे। आणि काही दिवसांपूर्वी शरद पवारांसोबत देखील पुण्यातल्या मोदी बागेत त्यांनी भेट घेतली होती। त्यावेळी शरद पवारांनी प्रशांत जगताप यांना शब्द दिला होता आपण महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। मात्र तशा पद्धतीने या पुढची जी काही रणनीती आहे ती ठरताना दिसत नाहीये। दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र येताना दिसतात आणि त्यामुळे प्रशांत जगताप यांनी तडकाफडकी आपला राजीनामा पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठवलेला आहे। अद्यापर्यंत त्यांचा राजीनामा हा स्वीकारण्यात आलेला नाहीये। मात्र प्रशांत जगताप यांना तातडीनं आता मुंबईला बोलवण्यात आलेला आहे। मुंबईकडे प्रशांत जगताप आता रवाना झालेला आहेत आणि कदाचित पक्षातल्या वरिष्ठांशी चर्चा करून प्रशांत जगताप आपली भूमिका मांडण्याची शक्यता देखील आहे। मात्र शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानता येईल जर प्रशांत जगताप ज्यावेळी दोन्ही राष्ट्रवादी हे वेगळे झाले तेव्हापासून आणि त्याच्या आधीपासूनच प्रशांत जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसचं शहराध्यक्ष पद भूषवत होते। पुण्याचे माजी महापौर म्हणून देखील त्यांनी काम बरोबर। आणि सुप्रिया सुळे यांचे अगदी जवळचे व्यक्ती म्हणून प्रशांत जगताप यांची ओळख आहे, विश्वासू अशी त्यांची ओळख आहे। आणि जर आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावरच जर प्रशांत जगताप असा निर्णय घेत असतील तर खरंच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या गोटामधली सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल। धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।